भारताचे राजकारणात दिल्लीत ना पण गावागावांतले लढायांनी जिखता वा हारता. आज आम्ही गोव्याच्या माय मतदारसंघाची गजाला सोडायतोले. हंगाम एक छोटी निवडणुका भारतीय लोकशाहीचे एक मोठेम सत्य सांगता. हे सुंदरा गोया हांगांच्या माये मतदारसंघांता राजनीतीची खरी नब्ज संपदाता. हांगा राष्ट्रीय घोषणांपेक्षा स्थानिक लोकांचे प्रश्न जास्त महत्वाचे ठरतात. हे विश्लेषण दाखवता की कसे छोट्या गावांनी जिका हार निर्णायता जाता आणि यांतून कितले मोठे राजकीय पाठ शिकापाक मिळताता. आता हो आंकडो पळया 30.81%. हो आहे 2022वेंत मायम जिकापाक लागलो मतांचो वांटो. हें कशें शक्य जालें की 1/3 कमी मतां घेवपी एक उमेदवाराक कशें जिकालो हें सकोडे आमी आज सोडायतोले. चला पहिले माय मतदारसंघाक समजून घेऊया. हो प्रांत काय इतको खास अशा आणि हांगांचे राजकारण कसे घडता. तो माये हो एका ग्रामीण प्रांत जो देवळांभोवतीं वसलेलो आशा. इतले मतदार राजकारणात खूप सक्रिय आशता. पळाया मतदानाची टक्केवारी लगभग 79% पावता आणि पारंपरिक रीतीनं हो बीजेपीचो गड म्हणून ओळखलो जाता. ह्याचा कारणाक लागून फुडे झालेलो निकाल अजून आश्चर्यकारक दिसता. तो बीजेपीच्या हा गणांता 2022 विंता असे काम घडलेले की निकाला इतको विभाग आलेलो दिसालो. हेंचो कोडे आता आम्ही सोडायतोले. हो आलेख 2022च्या निकालाचे स्पष्ट चित्र दाखवेता. बीजेपीच्या प्रेमेंद्र शेठाक केवळ 30.81% मतां मिळाली. त्यांच्या पाटल्यान गोवा फॉरवर्ड पार्टीच्या संतोषा सावंताक 18.54% आणि नव्या रिव्होल्युशनरी गोवान्स पार्टीच्या पाराबाक 15.55% मतां मिळाली. ह्यांतून स्पष्ट दिसता की जिखपी उमेदवाराक मोठो जनादेश मिळालो ना. आणि हुंय लक्षांत धरा जीकेचो फरक फक्त 3136 मतांचो आशिल्लो, म्हणजे खूप कमी. कल्पना करा जर विरोधी मतं एकटाई आयली तर निकाल निश्चितपणे वेगळो असतो. तो प्रश्न हो की विरोधी मतां इतकीम कशीम विभागली. या विभाजना पाटल्याची कारणांकाम. चला आता आम्ही याचंय विश्लेषण करूया. हे विश्लेषण जबाबदारीने करपण महत्वाचं. आमच्या लोकशाहींत प्रत्येक नागरिकाक मत दिवकाचो अधिकार आणि सन्मान आशा. हे आकडे समजून घेवपा म्हणजे लोकांचे निर्णय समजून घेवपा, जो आपल्या संविधानाचो मूळ आधार आहे. हो टाट सारें काही सांगता. पळया की बीजेपी विरोधी मतां कशी वांटूना गेलीं. काँग्रेसाचो सहयोगी एक नवो पक्ष एमजेपीचे उमेदवार सर्वांनी मिळून मतांचे कुडके केले आणि याचो फायदो सर्वांता मोठो कुडको घेवपी उमेदवाराक झालो. हे एक वाक्य सारे काही स्पष्ट करता. विरोधी पक्षांची ताकद जरा एकत्र आयल्ली तर जिखपी उमेदवारापेक्षा जास्त आशिल्ली. पण ती केडनाच्या एकत्र येवक ना हीच त्यांची राजनीतिक चूक ठरली. ठीक आशा, आम्ही समस्या समजून घेतली. पण या परिस्थितीतून बाहेर येवाक मार्ग काव. हे विश्लेषण फक्त कारणांना पण एका ब्लूप्रिंट सुई दिता. चलम तो पडूया. हो ब्लूप्रिंट तीना मुख्य गोष्टींवर भरा दिता. पहिले आणि सर्वांता स्पष्ट विरोधी मतांचं विभाजन टाळा. दुसरे उमेदवार असो निवडा जो स्थानिक आशा, लोकांता प्रिय आशा आणि ज्याची छबी स्वच्छ आशा. आणि तिसरे राष्ट्रीय मुद्दे सोडून लोकांच्या रोजाच्या गरजांवर लक्ष दिवा. रस्ते, उदक, नोकऱ्यो. आणि तो दुसरो मुद्दो उमेदवाराची निवड खूप महत्वाचो. विश्लेषण 2 प्रकार सुचयाता. एक आदर्शवादी जो युवकांका आकर्षित करून शकता आणि दुसरो संघर्ष योद्धो जो स्थानिक मुद्द्यांवर लोकांच्या रागाक वाटा दिता. योग्य वेळार योग्य उमेदवार निवडाप म्हणजे अर्धम युद्ध जिकपासारखेम. राजकारण केवळ अंकड्यांचो खेळ ना, तो भावनांशी जोडलेलो आशा. उदाहरणार्थ शिरगावा देवळांत झालेल्या दुर्घटने उपरांत लोकांच्या मनांतलो राग आणि दुःख हे एक शक्तिशाली राजकीय हत्यार बनू शकता. स्थानिक घडणुको राजनीतिका नवे वळण देवक शकता. तो मतांचे गणिताम, उमेदवारांचे निवड, स्थानिक मुद्दे हे सर्व एके गोष्टीकडे येऊन थांबतात. आणि ती गोष्ट म्हणजे लोकांचो विश्वास. तो जोडपाचे महत्त्व कितल्या माशा. विश्लेषणाचो शेवट एका सोप्या पण खूप महत्वाच्या वाक्यांत केलो आहे. जरा जिका जाय तर विश्वास जोडा. आणि तो विश्वास जोडपा खातीर लोकांच्या सन्मानाचो आणि त्यांच्या व्यक्तिगत माहितीचो आदर करप गरजेचे. आजच्या डिजिटल काळांत लोकांची माहिती त्यांच्या परवानगीने वापराप हे एक मूलभूत तत्व आहे जो आमच्या कायद्यांनी मान्य केलो आहे. तो खरी लढाई खाय आशा. ती टीव्ही स्टुडिओंताना ती अधुऱ्या आश्वासनांनी आशा
जै की रस्ते आणि उदगा ती शेतकामका आधाराची गरजेंता आशा आणि युवकांका नोकऱ्यांची गरजेंता आशा आणि सर्वांत महत्वाचे ती धार्मिक सुवात्यांनी सुरक्षेची मागणींता आशा कारण खरो विश्वास भाषणांनी ना पण जमिनीवरा केलेल्या कामांनी बनता. हे विश्लेषण आमाका एका मोठ्या प्रश्नामुखारा उभेन करता. आजच्या राष्ट्रीय कथानामच्या काळांत का निवडणुको अजून एकेका गाव एकेका गली जिकून जिकून येता. माईंची गाजला सांगता की होय जिकून येता. जर तुम्ही लोक केंद्रित नेते बनवक आणि आपल्या मतदार संघाचो उद्धार करवक शोधता तर blueprintstrategies.ai काडे mg@blueprintstrategies.ai वर संपर्क करा वा 080 402 460 22 हा नंबरावर फोन करा. राजकारणावाला पलीकडेचो हेतू